अशी छान थंडी आलेली आहे आणि थंडी आपल्यासोबत खूप छान-छान खायचं घेऊन येते आणि सोबतच खूप सुंदर-सुंदर फुलं आणि फिरायची जागा सुद्धा आपल्याला थंडीमध्ये छान वाटते. पण सोबत-सोबत थंडी काय घेऊन येते माहिती आहे ना? स्किन ड्राय होत असते, सर्दी, खोकला होत असतो. आता सध्या तरी माझी सर्दी आहे मला आणि माझा जो आवाज आहे तो खराब झालेला आहे. सो माझ्या या खराब आवाजासोबत तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि आज आपण बोलणार आहोत, की स्किन ड्राय होण्याबद्दल. म्हणजे थंडीमध्ये जी स्किन ड्राय होते, आपण त्याच्यासाठी काय करू शकतो? स्पेशली लहान बाळांमध्ये, लहान मुलांमध्ये आपण थंडीमध्ये स्किन ड्राय नाही झाली पाहिजे, यासाठी आपण घरगुती असे काय उपाय करू शकतो, की जेणेकरून त्यांची स्किन ड्राय जी आहे, ती नको व्हायला किंवा जर झालीच, तर आपण त्याच्यावर काय उपाय करू शकतो? सो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप एकदा स्वागत आहे. सो आजकाल सगळीकडे खूप जास्त मॉइश्चरायझर आहे. म्हणजे अगदी मोठ्यांपासून तर लहानांपर्यंतचे जे मॉइश्चरायझर आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर आता आपली मोठ्या लोकांची स्किन जी आहे ते सगळं काही लावून चांगलीच रगड झालेली आहे. पण आपण आपल्या लहान मुलांना अशा केमिकल मॉइश्चरायझरपासून वाचवू शकतो. नक्कीच वाचवू शकतो. आपण घरात त्यांना अशा वस्तू वापरू शकतो, की जेणेकरून त्यांची स्किन जी आहे ती ड्राय होणार नाही. सो आता आपण लगेच बघूया, की आपण घरात मुलांना काय लावू शकतो, की जेणेकरून त्यांची स्किन जी आहे ती ड्राय होणार नाही आणि सोबतच सोबत त्यांना केमिकल मॉइश्चरायझरची गरज सुद्धा लागणार नाही. सो सगळ्याच पॅरेंट्सला आपल्या बाळासाठी बेस्ट करायचं असतं आणि बेस्टच द्यायचं असतं. सो आपण आपल्या बाळाला केमिकल फ्री मॉइश्चरायझरपासून वाचवू शकतो घरच्या घरी. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे तेल. सो बघा, मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं, की 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत आपल्याला त्याला रेग्युलरली तेलनी मालिश करायची असते. पण इफ इन केस तुम्ही तुमच्या बाळाचं जे आहे ते 1 वर्षानंतर मालिश करणं सोडलं जरी असेल, तरीसुद्धा स्पेसिफिकली जेव्हा खूप थंडी आहे, तेव्हा नक्कीच तुम्ही आपल्या बाळाची जी आहे ते तेलाने मालिश करून द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही दिवसा जरी बाळाची तेलाने मालिश करून देत नसेल, तरी रात्री झोपायच्या वेळेस आता थंडी आहे स्पेसिफिकली म्हणून सरसोच्या तेलाने म्हणजे सरसोचं तेल जे आहे, ते हलकसं गरम करून रात्री तुम्ही बाळाला जे आहे ते तेलाने मालिश करून द्यायची आहे आणि त्याला तसंच झोपायचं आहे रात्रभर. आता हे तेल जे आहे ते त्याच्या शरीराला चांगल्या प्रकारे मुरून पण जाईल आणि सोबतच रात्री त्याला छान झोप पण येईल. तर तेल लावायचे हे 2 फायदे आहेत. त्याच्यामुळे नक्की तुम्ही आपल्या बाळाला रात्री झोपायच्या आधी तेल लावा. सो 2 वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही रोज तेल लावलं तरीही चालतंय. पण आता तुमचं बाळ जर 2 वर्षाच्या जास्त आहे, मोठं आहे, तरीही तुम्ही आपल्या बाळाला 5 वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही रात्री झोपताना तेल लावून देऊ शकता थंडीमध्ये स्पेसिफिकली, की जेणेकरून त्याची जी स्किन आहे ती ड्राय होणार नाही. ही एक गोष्ट झाली आणि दुसरी एक गोष्ट आहे, की जे तेल आहे, जे तुम्ही तेल हलकसं गरम करून लावणार आहे, ते पूर्ण बॉडीला तर तुम्हाला लावायचंच लावायचं आहे. पण सोबत-सोबत बाळाची जी नाभी आहे, बाळाची जी बेंबी आहे, त्याच्यामध्ये 1 बूंद आहे ते तेल टाकायचं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीचं जे मॉइश्चर आहे, ते टिकून राहतं आणि स्पेसिफिकली लहान बाळाला आपण तसं करायला पाहिजे, की त्याच्यामुळे त्याच्या शरीराला जो आहे तो फायदा मिळतो. सो दुसरं पॉइंट म्हणजे दुसरं आपलं घरगुती मॉइश्चरायझर म्हणजे ते आहे ग्लिसरीन. सो सगळीकडे ग्लिसरीन जे आहे ते अवेलेबल आहे. इझिली फार्मसीमध्ये मिळतं आणि सोबतच सोबत ग्लिसरीन जे आहे ते खूप महाग सुद्धा नाहीये. सो प्रत्येक जण त्याला अफोर्ड करू शकतो. सो पॅरेंट्स, जेही आई आपल्या मुलांना जे आहे ते आता तेल लावू इच्छित नाही किंवा तेल नाही लावू देत मोठं झाल्यानंतर मुलं, की 3 वर्षाच्या वरचं बाळ आहे किंवा 5 वर्षाच्या वरचे पण मुलं आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही ग्लिसरीन लावू शकता. सो ग्लिसरीन सुद्धा तुम्हाला रात्री लावायचं आहे, रात्रभर लावून ठेवायचं आहे आणि ते सकाळी त्याला अंघोळ करून द्यायची आहे. बस इतकंच करायचं आहे. फक्त ग्लिसरीन लावायच्या वेळेस तुम्हाला एकच थोडंसं नुकसान वाटेल, की ते ग्लिसरीन जे आहे ते थोडंसं चिकट असतं. चिकटपणाच जाणवतं. अदरवाईज ग्लिसरीनचा दुसरा कोणतंच नुकसान नाही आहे. ग्लिसरीन लावल्याने कोणत्याही प्रकारचे केमिकल्स तुमच्या बॉडीला टच होणार नाही आणि बाळाची जी स्किन आहे ती सेफ राहील आहे. इव्हन जे मोठे आहेत ते सुद्धा ग्लिसरीन लावू शकतात. सो ग्लिसरीन जेव्हाही तुम्हाला लावायचं आहे, तर एक काम करायचं आहे, की ग्लिसरीन घ्यायचं, ग्लिसरीनमध्ये निंबू मिसळायचं आणि त्याला चांगलं हलवायचं आणि तसं करून नंतरच तुम्हाला जे बाळाला ग्लिसरीन लावायचं असतं. तुम्ही बाळाला लावा, मुलांना लावा 3-4 वर्षाच्या वरच्या किंवा तुम्ही स्वतःही ते ग्लिसरीन वापरू शकता. सो मी तुम्हाला आता दाखवते, की जेव्हाही तुम्हाला ग्लिसरीन लावायचं आहे, तुम्हाला नेमकं नक्की काय करायचं आहे ते. सो जर तुम्हाला ग्लिसरीन लावायचं असेल म्हणजे ग्लिसरीन तुम्हाला लावायचं आहे किंवा तुमच्या लहान मुलांना सुद्धा लावायचं आहे,
तर जेव्हाही ग्लिसरीन लावायचं आहे, तुम्ही ही खूप छोटी बॉटल घेतली आहे, म्हणजे 20 मिलीग्रॅमचीच आहे. तुम्ही मोठी बॉटल पण घेऊ शकता. तर मी तुम्हाला या छोट्या बॉटलमध्ये सांगते. सो इथे मी ग्लिसरीनची सगळ्यात लहान बॉटल घेतलेली आहे, म्हणून मी निंबूचा सगळ्यात छोटा पोर्शन घेणार आहे. अगदी अर्ध्याच्या अर्धा घेणार आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. पण जर तुम्ही ग्लिसरीनची मोठी बॉटल घेत असेल, म्हणजे 500 ml वाली वगैरे बॉटल घेत असेल, तर त्यामध्ये तुम्ही पूर्ण एक निंबू जे आहे ते पिळायचं आहे. निंबू पिळल्यानंतर बॉटलला चांगल्या प्रकारे लगेच हलवून घ्यायचं आहे, की बस तुम्ही हलवलं की तुमचं मिक्सचर तयार झालं. सो पण जेव्हाही तुम्हाला ग्लिसरीन जे आहे ते लावायचं आहे, तुम्हाला लावायचं आहे की तुमच्या मुलांना लावायचं आहे, तेव्हा तुम्ही लावायच्या आधी नक्की बॉटलला चांगल्या प्रकारे हलवून घ्या आणि त्याच्यानंतरच त्याचा उपयोग करा. सो ग्लिसरीन जेव्हा पण तुम्ही लावता, फक्त तुम्हाला चिकटपणा वाटेल, बाकी काही नाही. आणि हप्त्याभरासाठी तुम्ही असं हे मिश्रण जे आहे ते तयार करून ठेवू शकता आणि जेव्हाही तुम्हाला लावायचं आहे तेव्हा तुम्ही लावू शकता. सो हे झालं आपलं मिश्रण तयार, ग्लिसरीन विथ निंबू. आमच्या लहानपणीसुद्धा आमच्या आईने लहानपणी ग्लिसरीनच लावून दिलेलं आहे. आमच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे मार्केटमध्ये मॉइश्चरायझर अवेलेबल नव्हते किंवा मे बी असेल तरी आम्हाला माहिती नव्हते. त्यामुळे आमची स्किन जी आहे ते अजूनही चांगली आहे. सो तुम्ही पण ट्राय करा. सो हे तर झालं की आपलं घरगुती होतं किंवा कमी पैशाचं होतं. सो अजून एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता आपल्या मुलांसाठी. पण ते खूप, आता ही मधामधात बोलणारच आहे. आता तिच्याशिवाय तर मी काम करू शकत नाही आणि म्हणून हिला घेऊनच काम करवते. हा बेटू, पुस्तक तर तुझ्याकडे आहे ऑलरेडी एक. तू तू हे थोडं बघून घे पुस्तक, तोपर्यंत आई काम करते. याच्यात तर पिकॉक आहे, झाड आहे, पॅरट आहे, पोपट, कावळा, चिमणी, हरिण. मी जर हिला सांगितलं नाही तर ही मला समोरचं बोलू देणार नाही. सो महागडं मॉइश्चरायझर जरी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण खूप जास्त महागडं असलं म्हणजेच चांगलं असं अजिबातच नाही आहे. जर पण केमिकल फ्री मॉइश्चरायझर जे मी आपल्या बाळासाठी वापरते, फक्त तिच्या चेहऱ्यासाठी, आणि तेही यावर्षीच घेतलेलं आहे मी. सो हे मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते की शतधृता म्हणून एक ऑइंटमेंट असते, ते आपण वापरू शकतो. सो शतधृता बेसिकली तूपच असतं, ज्या तुपाला 100दा वॉश केल्यानंतर त्याला वापरायचं असतं, म्हणजे त्याच्यानंतर ती ऑइंटमेंट बनल्या जाते आणि ते तुम्ही स्किन बर्न, स्किन रॅश आणि मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वापरू शकता. सो मी ते यावर्षी आपल्या मुलीसाठी मागवलेलं आहे आणि ते मी फक्त तिच्या चेहऱ्यासाठीच वापरते, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि मला असं वाटतं की तेलाने जेव्हा इतका चांगला रिझल्ट मिळतोय, तर का इतकं महागडं आपण मॉइश्चरायझर वापरायचं. सो मी ते तुम्हाला नक्की सांगेल की ते मी कुठनं मागवलेलं आहे आणि ते छान आहे, ते उत्तम पण आहे. पण मला असं वाटतं की ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणून त्याच्यामुळे मी फक्त चेहऱ्यासाठीच वापरते. जर तुम्हाला आपल्या बाळासाठी ते वापरायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सो हे झाल्या आपल्या मॉइश्चरायझर, किंवा आपण आपल्या बाळाला किंवा मुलांना किंवा आपल्या स्वतःच्या त्वचेला सुद्धा, आपण आपल्या त्वचेला सुद्धा ड्राय होण्यापासून कसं वाचवू शकतो यासाठी उपाय. सो अजून एक उपाय आहे, तो म्हणजे की आता आपण मॉइश्चरायझर लावतो किंवा आपण तेल जरी लावतो बाळाला, तरी दुसऱ्या दिवशी आपण अंघोळ करताना त्यांना जे आहे ते साबण वापरतो. आता साबण वापरल्याने काय होते, की साबण वापरल्याने सुद्धा स्किन ड्राय होत असते. सो आपल्याला स्किन ड्राय होऊ द्यायची नाहीये, म्हणून स्पेसिफिकली लहान मुलांना तरी ॲटलीस्ट आपण साबण न वापरता आपलं घरगुती बेसन, त्याच्यामध्ये दुधावरची साय ही टाकायची, ते मिक्स करायचं आणि ते मिश्रण त्याच्या बॉडीला लावायचं, की जेणेकरून स्किन जी आहे ती ड्राय नको व्हायला. आणि त्याच्यामध्ये सायमध्ये थोडंसं जे असते, काय म्हणतो, फॅट असतो किंवा तो तेलकटपणा असतो, तो पण बॉडीला लागतो. त्याच्यामुळे जे आहे स्किन ड्राय होत नाही आणि मुलांना घरच्या घरी स्किन ड्राय होण्यापासून आपल्याला वाचवता येतो. तर हे झाले आपले घरगुती उपाय आणि अगदी काय म्हणू शकतो, खूप महाग नाही, महागडे उपाय नाहीये, स्वस्त उपाय आहे. सो नेहमी असं नाही आहे की जर उपाय किंवा मॉइश्चरायझर जे आहे तुम्ही महागडं लावाल तरच ते आपल्याला गुणकारी राहील, असं नाही आहे. तुम्ही हे सस्ते उपाय करून बघा आणि तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते की हेच मी करते माझ्या मुलीसाठी आणि तिची स्किन सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. अजिबात ड्राय झालेली नाहीये, तिची स्किन खूप छान आहे. एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवते. त्रिशू बाळा, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. सो ही बघा, हिची स्किन अजिबात ड्राय झालेली नाहीये. एकदम छान स्किन आहे.
त्याला कोणत्याही प्रकारचं मॉइश्चरायझर जे आहे ते आम्ही लावत नाही, तेलच लावतो आहोत. आणि हिचे गाल पण तुम्ही बघू शकता. ते जे मी तुम्हाला ऑइंटमेंट सांगितलं मॉइश्चरायझर शतदूता, ते सुद्धा मी हिच्या तोंडाला मी रोज लावत नाही. तरीही सुद्धा हिची जी स्किन आहे ती खूप छान आहे. जिशू, रात्री तुला काय लावून देतात बाबा? तेल लावून देतात. कुठे कुठे लावतात तेल? हाताला, अजून पाठीला, अजून हाताला पण लावून देतात. अरे वा, जिशू तर व्हेरी गुड आहे. व्हेरी गुड आहे बेट्या. ओके. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या झाल्या की आपल्याला बाहेरून स्किनची कशी काळजी घ्यायची आहे. पण थंडीमध्ये आपल्याला स्किनच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पोषण देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला थंडीच्या दिवसात बाळांना आपल्या मुलांना तुपानी बनवलेले पदार्थ जास्तीत जास्त चारायला पाहिजे किंवा जर नाही तर कमीत कमी तूप जे आहे ते पोळीवर टाकून चपाती त्यांना खायला द्यायला पाहिजे. सोबतच सोबत जर तुम्ही हे करू शकाल, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे तर ते सगळ्यात उत्तम आहे, की सकाळी उपाशापोटी मुलांना जे आहे ते तूप प्यायला द्या. 1च चमचा प्यायला द्या. त्याच्यामुळे त्यांना आतमधून पोषण मिळत राहील आणि त्यांची स्किन सुद्धा त्याच्यामुळे चांगली राहील. तर हे झाले काही छोटे-छोटे उपाय जे आपण घरी करू शकतो आणि आपल्या लहान मुलांची स्किन जी आहे ते ड्राय होण्यापासून वाचवू शकतो. सो असे हे माझे नुसके आहे जे मी तुम्हाला सांगितले. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि धन्यवाद माझा हा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद. बाय. धन्यवाद.